See this question. What is given information? Carefully read the question first. In this case, what is given? At a certain conference of 100 people, there are 29 Indian women and 23 Indian men. Okay. In this conference, there are 29 Indian women and 23 Indian men. Of these Indian people, 4 are doctors. या इंडियन पीपल पैकी 4 पर्सन्स हे डॉक्टर्स आहेत अँड 24 are either men or doctors. 24 are either men or doctors. Of these Indian people, या इंडियन पीपल पैकी 4 डॉक्टर आहेत आणि 24 जे ते आयदर मेन आहेत किंवा डॉक्टर आहेत. आता ऑर डॉक्टर्समध्ये वुमन पण असू शकतात. देर आर इथे दिस झालंय. देर आर नो फॉरेन डॉक्टर्स. फॉरेनर्समध्ये डॉक्टर कोणीच नाही आहेत. ओके, फॉरेनर्समध्ये डॉक्टर्स कोणीच नाही आहेत. कॅल्क्युलेट हाऊ मेनी फॉरेनर्स अँड women doctors are attending the conference. How many foreigners and women doctors are attending the conference? या प्रकारे क्वेश्चन आहे. बेसिकली क्वेश्चन आहे सिंपल, थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणार आहे की मेनली यामध्ये सेट घ्यायचेत किती आणि कशा प्रकारे. यात कोणकोणत्या प्रकारचे लोक आहेत. एक तर काही इंडियन आहेत आणि काही फॉरेनर्स आहेत. बरोबर आहे. इंडियनमध्ये 2 प्रकार आहेत, मेन वुमेन. बरोबर आहे. इंडियनमध्ये 2 प्रकार दिलेले आहेत, मेन आणि वुमेन. त्या दोन्हीत परत अजून 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मेन डॉक्टर्स आणि मेन नॉट डॉक्टर्स. आणि वुमनमध्ये पण वुमन डॉक्टर अँड वुमन इज नॉट डॉक्टर. एवढं कॉम्प्लिकेशन दिलं आहे. पण त्यासोबत काही चांगल्या हिंट पण दिलेल्या आहेत. आता फॉरेनरमध्ये कोणी डॉक्टर नाही आहे. फॉरेनर्समध्ये कुणीही डॉक्टर नाही आहे, फक्त मेन आणि वुमेनच आहेत. याचा अर्थ, याची जर आपण व्हेन डायग्राम विचारात घ्यायची म्हटलं तर ही व्हेन डायग्राम किती सेटची असेल? 2 सेटवाली का 3 सेटवाली? यस, पहा. यात आपण काय करू, फॉरेनरमध्ये मेन वुमेन असं काही सेपरेशन दिलेलं नाही आहे. फॉरेनरमध्ये डॉक्टर एकही नाही आहे, सगळे नॉन डॉक्टरच आहेत.
देर आर नो फॉरेन डॉक्टर्स. याचा अर्थ हे सगळं जे काही कॉम्बिनेशन आहे ते इंडियन्सचं आहे. मग आपण असं गृहीत धरू की हा जो युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामध्ये एकूण इंडियन किती मला सांगा आधी. आता या एक्झाम्पलवरून जी दिलेली सर्व इन्फॉर्मेशन आहे त्यावरून इंडियन किती आणि फॉरेनर किती, आधी हे दोन भाग सेपरेट करू आपण. किती इंडियन आहेत? फिफ्टी टू. कसे? 29 + 23. 29 इंडियन वुमन आहेत म्हणून सांगितलंय आणि 23 इंडियन मेन आहेत म्हणून सांगितलंय. तर यात काही कॉमन असण्याचा प्रश्न नाही, बरोबर आहे का? कोणी डबल येणार आहे का? डबल असण्याची काही पॉसिबिलिटी आहे? नो. 29 वुमन 23 मेन म्हणजे टोटल इंडियन किती झाले? 52. बरोबर आहे. कॉन्फरन्सला एकूण किती लोक आहेत? 100 पैकी 52 इंडियन आहेत म्हणजे फॉरेनर किती झाले? 48. बरोबर. म्हणजे फॉरेनर्सची संख्या एन ऑफ एफ 100 - 52 इक्वल टू 48. आपण काय करू, ह्या फॉरेनरबद्दल बाकी काहीच दिलेलं नाही, त्यातला डॉक्टर पण कोणी नाही आहे, मेन वुमेन पण काही दिलेलं नाही आहे, हे सगळे फॉरेनर बाहेर टाकू आपण. बरोबर. म्हणजे या दोन सर्कलमध्ये जे कोणी आहेत ते सगळे इंडियन आहेत. क्लिअर? फॉरेनरचं काम संपलं, ते बाजूला काढून टाकले, ते आहेत 48 आणि इंडियन जे आहेत ते 52 आहेत. ओके. आता हे दोन सर्कल्स दोन प्रकारचे इंडियन्स रिप्रेझेंट करतायत. आता त्याच्यात आपण एक सर्कल जर मेन आणि दुसरं वुमन गृहीत धरलं तर याचा अर्थ होईल बोथ मेन अँड वुमेन. यात कुणी असणार आहे का? असेल का? नाही. म्हणजे आपल्याला गृहीत धरताना हे दोन सेट थोडेसे वेगळ्या प्रकारे कन्सिडर करावे लागतील. ते कसे? तर आता इथे हा भाग लक्षात घ्या. हा जो मधला ग्रीन पोर्शन आहे, कॉमन पोर्शन आहे, तो आपण डॉक्टर गृहीत धरू. ओके. मग ते मेन असतील किंवा वुमन असतील, व्हॉट एव्हर, डॉक्टर आहेत आणि इंडियन पण आहेत. कारण फॉरेनर कोणी डॉक्टर नाही आहे, त्यामुळे एकही फॉरेनर इथं मध्ये येणार नाही. हा जो कॉमन पोर्शन आहे तो आपण गृहीत धरला डॉक्टर्सचा. आता इथे आपण एम नाव देऊ, इथे आपण डब्ल्यू नाव देऊ. पण हे एम कोण? मेन हु आर नॉट डॉक्टर्स. आणि हे डब्ल्यू कोण? वुमेन हु आर नॉट डॉक्टर्स. क्लिअर? येलो कलरचा पोर्शन काय रिप्रेझेंट करेल? मेन हु आर नॉट डॉक्टर्स. ब्ल्यू कलरचा पोर्शन काय रिप्रेझेंट करेल? वुमेन हु आर नॉट डॉक्टर्स. आणि हे दोन्ही डी म्हणजे डॉक्टर्स. त्यात मेन पण आले, वुमन पण आले. क्लिअर?
Yes, sir. आता हे जे ऑफ दीज इंडियन पीपल, ऑफ दीज म्हणजे आपल्याला आता फक्त या 52चा हिशोब लावायचा आहे. 100 पैकी 48 तर गेले बाजूला, त्यांचं काही काम नाही. फक्त या 52चा हिशोब करायचा व्यवस्थित. आता ऑफ दीज इंडियन पीपल म्हणजे या 52 इंडियन पीपल पैकी 4 डॉक्टर्स आहेत. हे झाले 4 डॉक्टर. ओके. आता वुमन किती आहेत? 29. मेन आहेत 23. आणि पुढे सांगितलंय 4 आर डॉक्टर्स अँड 24 आर आयदर मेन ऑर डॉक्टर्स. इथं सगळं कन्फ्युजन आहे आणि त्याच्यातच खरं सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे ते लक्षात घ्या. देर आर 24 आयदर मेन ऑर डॉक्टर्स. मग आता यातले आकडे आणि यातले आकडे आपण कसे भरणार? Yes. पहा, इंडियन मेन किती आहेत? 23. आता ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू आपला ॲन्सर इथंच मिळाले बरं का. कारण क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? कॅल्क्युलेट हाऊ मेनी फॉरेनर्स अँड वुमन डॉक्टर्स आर अटेंडिंग द कॉन्फरन्स. तर फॉरेनर किती आहेत? 48. आणि 48चं एकच ऑप्शन आहे फर्स्ट. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आन्सर तर आपला मिळाला आहे, पण तरीही आपल्याला सगळं फाइंड करायचं आहे. कदाचित एकापेक्षा जास्त ऑप्शनमध्ये 48 असू शकतो, कदाचित 4ही ऑप्शनमध्ये 48 असू शकतो. 48,1, 48,2, 48,3, 48,4 असंही ऑप्शन असू शकतात. त्यामुळे आपल्याला कंप्लीट सोल्युशनवरती विचार करायचा आहे. ओके. ऑफ दीज म्हणजे या 52 इंडियन पर्सन्सपैकी 4 डॉक्टर्स आहेत. ते इथे लिहिले आपण. 24 आर आयदर मेन ऑर डॉक्टर्स. आता ॲक्च्युली मेन किती आहेत? 23 दिलेत ना कन्फर्म, बरोबर आहे का? Yes, sir. मेन किती आहेत? 23. आणि इथे म्हटलंय 24 आर आयदर मेन ऑर डॉक्टर. म्हणजे या 24 पैकी 23 जर मेन आहेत तर याचा अर्थ एक वुमन डॉक्टर आहे. इथे हिंट आहे सगळी. या क्वेश्चनची जे कन्फ्युजन आहे त्याची हिंट सगळी इथे आहे. म्हणजे एकूण मेन किती आहेत? 23. पण इथं काय सांगितलंय? 24 आर आयदर मेन ऑर डॉक्टर्स. ते जे 24 आहेत ते एकतर मेन आहेत किंवा डॉक्टर आहेत. यातले 23 मेन तर कन्फर्म आहेत ना. 23 जण जे आहेत ते मेन कन्फर्म आहेत, कारण मेनची संख्या 23 दिलेलीच आहे. म्हणजे राहतो फक्त एकच. तो एक जो आहे तो मेन नाही आहे, तो वुमन आहे. पण तो डॉक्टर असल्यामुळे 24 मध्ये आला. मीन्स देर इज 1 वुमन डॉक्टर. आणि टोटल डॉक्टर 4 आहेत. म्हणजेच मेन डॉक्टर किती झाले? 3. बरोबर आहे. म्हणजे या 4ला आपण इथं 4 लिहिण्याऐवजी काय येणार? तो 3 + 1. 3 आर मेन डॉक्टर्स
अँड 1 इज वुमन डॉक्टर. आता बघा बाकी सगळे ॲक्ट भरता येतात आपल्याला. मेन एकूण आहे 23, त्यातले 3 डॉक्टर आहेत ते इकडं आले, म्हणजे इथं राहिले 20. वुमन 29 आहेत, त्यातली एकच डॉक्टर आहे ती इथे आली, म्हणजे राहिले 28. बघा हे 20 + 4 + 28 ॲडिशन किती येत आहे? किती येत आहे? 52. 52 येत आहे. Yes. म्हणजे सगळे आकडे या प्रकारे आहेत की एकूण 100 लोक आहेत, सगळ्यांचं सेपरेशन केलं आपण, त्यापैकी 48 फॉरेनर्स, त्यात एकही डॉक्टर नाही. त्यानंतर इंडियन आहेत 52, त्यात डॉक्टर आहेत 4. ते 4 डॉक्टरपैकी 3 मेन 1 वुमन. डॉक्टर नसलेले मेन आहेत 20, डॉक्टर नसलेल्या वुमन आहेत 28, डॉक्टर असलेले मेन आहेत 3, डॉक्टर असलेली वुमन आहे 1. सगळेच व्हॅल्यू झाले. आता इथं विचारलेत फक्त काय, हाऊ मेनी फॉरेनर्स, ते 48 आहेत. अँड वुमन डॉक्टर्स, वुमन डॉक्टर एकच आहे. सो करेक्ट आन्सर इज फर्स्ट आन्सर. गॉट दिस? Yes. See the question now. Read the question carefully. In a battle, 70% of the combatants lost one eye. 80% lost an ear. 75% lost an arm. 85% lost a leg. And X% lost all the 4 limbs. Then calculate the minimum value of X. In a battle, battle म्हणजे yes, what is battle? युद्ध. युद्धामध्ये काही सैनिक आहेत, त्या सैनिकांचे वेगवेगळे जे लिम्स आहेत ते कशा प्रकारे किती किती जणांचे कुठले लिम्स लॉस झालेले आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पर्सेंटेजमध्ये दिली आहे, पण त्या पर्सेंटेजचं काही टेन्शन नाही आहे. आपण जर अशा प्रकारच्या व्हॅल्यू असल्या, यात टोटल नंबर ऑफ कॉम्पोनंट्स दिलेले नाही आहेत, त्यामुळे टोटल नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण 100 गृहीत धरू शकतो. टोटल नंबर ऑफ कॉम्पोनंट्स काय गृहीत धरले? 100, ऑफ विच 70% म्हणजे 100 पैकी 70 झाले. 70 have lost one eye, 80 have lost an ear. हे पर्सेंटेज निघून जातं. आपण जर 100 गृहीत धरले एकूण कॉम्पोनंट्स तर पर्सेंटेज एलिमिनेट होऊन जातं. 75 lost an arm, 85 lost a leg, and X lost all the 4 limbs. ज्यांचे 4ही लिम्स लॉस झालेले आहेत असे X लोक आहेत, त्यांची मिनिमम संख्या किती असेल असं विचारलं. काय कसं विचार केला बरं तुम्ही याला?
व्हेन डायग्रामनी जर विचार करायचा म्हटलं त्याच्यात 4 सेट घ्यावे लागणार आहेत. फॉर दोज हू लॉस्ट an eye, for those who lost an ear, for those who lost arm, for those who lost leg. 4 सेट घ्यावे लागतील. बरं ते घेऊ आपण, त्याची अडचण नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती खूप डिटेल नाही आहे. त्यात असेही काही लोक असतील दोज, कारण याची जर टोटल लावली आपण 70 प्लस 80 प्लस 75 आणि प्लस 85 ही टोटल 100 येते का? ह्या सगळ्यांची टोटल 100 येते का? नाही, जास्त येते. मीन्स 70 have lost one eye and 80 have lost an ear. याचीच टोटल 150 होती आहे, पण लोक तर 100च आहेत. याचा अर्थ काही पर्सन्स त्यामध्ये असे असतील दे हॅव लॉस्ट मोर दॅन वन लिंब. बरोबर आहे, त्यांचं एकापेक्षा जास्त लिम्स लॉस झालेले असू शकतात. बरोबर आहे, कारण याची टोटल 100 येत नाहीये किंवा 100पेक्षा कमी येत नाहीये. जर याची टोटल 100पेक्षा कमी आली असती तर आपण म्हणू शकलो असतो, पण ही टोटल तर 100पेक्षा खूप मोठी जाते. कुठल्याही दोघांची टोटल केली तर ती पण 100ला क्रॉस करते. एकूण तर लोक 100च आहेत. आणि इथे तर एवढ्या जणांबद्दल दिलेलं आहे. याचा अर्थ काही काही एलिमेंट, काही काही कॉमन एलिमेंट असणार. कॉमन एलिमेंट म्हणजे काही कॉम्पोनेंट्स असे असतील तो लॉस्ट वन आय ॲज वेल ॲज अन एअर ॲज वेल ॲज अन आर्म, म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांचे लिम्स लॉस झालेले आहेत. मग आता हे कसं सॉल्व्ह करणार? कारण इन्फॉर्मेशन तर इन्सफिशियंट आहे. द मेन थिंग ऑफ थिंकिंग बिहाइंड दॅट इज अवर मेंटॅलिटी. त्या क्वेश्चनला प्रेझेंटच असं केलं आहे की आपण पूर्णपणे निगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये जाऊ. आणि नॉर्मल ह्युमनची पण मेंटॅलिटी तशीच असते, म्हणून हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. याला थोडंसं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी जर गेलो, बघा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा किती बेनिफिट असतो. आपण विचार करतो 100 लोक आहेत, मग 70 जणांचा एक डोळा गेला आहे, 80 जणांचा एक कान गेला आहे, 75 जण आहेत त्यांचा एक हात गेला आहे, 85 जण आहेत त्यांचा एक पाय गेला, आणि एक्स लोक असे आहेत ज्यांचे 4ही लिम्स गेलेत. बरोबर आहे. नाउ थिंक केअरफुली. थोडंसं अपोजिट विचार करा. 70% जे लोक आहेत, 70 लोक जे आहेत या 100 पैकी, त्या 70 लोकांचा एक डोळा निकामी झालेला आहे. क्लिअर? बरोबर आहे. एक डोळा त्यांचा केलेला आहे. 100 पैकी 70 जणांचा एक आय लॉस झालेला आहे. याचा अर्थ 30 जण असे आहेत दे हॅव नॉट लॉस्ट द आय, नॉट लॉस्ट अन आय. क्लिअर? बरोबर आहे. पहा आता त्याला आपण थोडंसं टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये ते लिहूया. $70, $80, $75, $85. Lost an eye, ear, arm,
अँड लेग. कोणाला किती डॅमेज झालंय हे सगळं दिलंय, पण आपल्याला विचार करायचा आहे कोणाचे कुठले लिम्स चांगले आहेत, जे डॅमेज नाही झाले, जे लॉस नाही झाले. म्हणजे हे झाले लॉस्ट आणि हे झालं नॉट लॉस्ट. म्हणजे आता पहा, 100 पैकी एकूण लोक 100 आहेत, 100 पैकी 70 जणांचा एक डोळा निकामी झाला आहे. याचा अर्थ 30 जणांचा एक डोळा चांगला आहे. क्लिअर? म्हणजे दोन्ही डोळे चांगले. थोडक्यात 70 जणांचा एक डोळा निकामी झाला आहे, याचा अर्थ 30 जण असे आहेत की ज्यांचा डोळ्यावरती काही इफेक्ट झालेला नाहीये. दे हॅव नॉट लॉस्ट देअर आईज. असे 30 जण आहेत. क्लिअर? कन्सेप्ट लक्षात येते काय चाललंय ते? येस सर. एकूण 100 पैकी 70 जण असे आहेत दे हॅव लॉस्ट वन आय. पण याचा अर्थ 30 जण असे आहेत दे हॅव नॉट लॉस्ट देअर आईज. चांगलं कुणाकुणाचे काय काय आहेत याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. देर आर 80 persons who lost an ear. 100 पैकी 80 लोकांचा एक कान गेलेला आहे. याचा अर्थ 20 लोकांचे कान सुरक्षित आहेत. दे हॅव नॉट लॉस्ट इयर. ओके. 100 पैकी 75 जणांचा एक हात गेला आहे, पण याचा अर्थ 25 जणांचे हात शाबूत आहेत. दे हॅव नॉट लॉस्ट आर्म. ओके. 100 पैकी 85 जणांचा एक पाय गेलेला आहे, पण याचा अर्थ 15 जण असे आहेत की ज्यांचे दोन्ही पाय सुरक्षित आहेत. ओके. म्हणजे जे 4 लिम्स बद्दल इथे सांगितलं आहे, 30 जण असे आहेत त्यांचे डोळे चांगले आहेत, नॉट लॉस्ट द आईज. 20 जण असे आहेत नॉट लॉस्ट इयर. 25 असे आहेत नॉट लॉस्ट आर्म. 15 असे आहेत नॉट लॉस्ट लेग. म्हणजे हे असे लोक आहेत की ज्यांचा एक तरी लिंब सुरक्षित आहे. ॲटलिस्ट वन ऑफ द लिंब इज नॉट लॉस्ट. आता याची टोटल किती येते बघा. 30 + 20 + 25 + 15 किती येते? 90. म्हणजे 90 लोक असे आहेत की ज्यांचा किमान एक तरी लिंब सुरक्षित आहे. 90 लोक असे आहेत की ज्यांचा किमान एक तरी लिंब सुरक्षित आहे. या 4 पैकी एक तरी ऑर्गन सुरक्षित आहे. म्हणजेच त्या 100 पैकी असे किती जण राहिले? दे हॅव लॉस्ट ऑल द 4 लिम्स. 10. ओके. जोपर्यंत आपण याला निगेटिव्ह थिंकिंग करत राहू काय काय गेलंय, तोपर्यंत सॉल्व्ह होणार नाही. काय राहिलंय ते बघा. सुरक्षित किती आहेत की ज्यांचा किमान एक तरी लिंब सुरक्षित आहे? असे किती आहेत? 90 लोक आहेत. देर आर 90 कॉम्बॅटंट्स who don't have lost at least one of the limbs. त्यांचा किमान एक तरी लिंब सुरक्षित आहे. असे 90 लोक आहेत. त्यांचे
आईज चांगले आहेत, यांचे इयर्स चांगले आहेत, यांचे आर्म चांगले आहेत, यांचे लेग चांगले आहेत. म्हणजे टोटल 90 लोक असे आहेत की ज्यांचं या चारपैकी किमान एक तरी लिंब चांगला आहे. किमान एक तरी लिंब चांगला आहे म्हणजेच त्याच्या ऑपोजिट शिल्लक राहिलेले ह्या 100 पैकी 10 जण जे असतील दे हॅव लॉस्ट ऑल द 4 लिम्स. ओके, म्हणजे आपण इथे लिहिणार 2च वाक्याचं सोल्युशन आहे. आता नंबर ऑफ combatants who doesn't lost at least one of the limbs equal to 90, and therefore x equal to 100 minus 90 equal to 10. So answer is B second. Okay, write down this. See the question. If x equal to एक सेट दिलेला आहे. फोर रेज टू n minus 3n minus 1 n belongs to capital N हा एक सेट दिलेला आहे. आणि दुसरा आहे सेट y. y या सेटमध्ये काय सांगितलं आहे? नाइन इन ब्रैकेट n minus 1 such that n belongs to capital N. x युनियन y काय असेल ते विचारलंय. x आणि y चं युनियन किती असेल ते विचारलंय. यस, यात पहिल्यांदा आपल्याला हे सेट जे दिलेले आहेत ते सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेले आहेत. ते आपल्याला लिस्ट मेथडमध्ये तयार करून घ्यावे लागतील. लिस्ट मेथडमध्ये काय होईल? लिस्ट मेथडमध्ये त्यांचं कन्वर्जन. पहिला सेट आपण x गृहीत धरू. त्या सेटमध्ये रिलेशन काय दिलेलं आहे? n हा नॅचरल नंबर आहे म्हणजे 1 पासून त्याच्या व्हॅल्यू सुरू होतात. 4 रेज टू n मायनस 3n मायनस 1 याच्यामध्ये आपल्याला n च्या डिफरंट व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. मग समजा आपण n इज इक्वल टू 1 टाकला, n इज इक्वल टू 1 टाकला, काय येते याची व्हॅल्यू बघा बरं. 4 रेज टू 1 म्हणजे 4 मायनस 3 मायनस 1 किती येत आहे? 0. n इज इक्वल टू 2 टाकला, n इज इक्वल टू 2 टाकला तर काय येते व्हॅल्यू? 4 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 2
-1. काय ते कॅल्क्युलेशन बघा. 16 - 6 - 1 9. बरोबर. n इज इक्वल टू 3 टाकला तर 4 क्यूब -3 इंटू 3 -1. काय ते कॅल्क्युलेशन. 4 क्यूब म्हणजे 64 -10 दॅट इज 54. म्हणजे याच्या व्हॅल्यू अशा येत आहेत 0 9 54. 9चे मल्टिपल येत आहेत पण सगळे मल्टिपल येत नाहीत. म्हणजे 18 नाही आहे त्याच्यामध्ये, 27 नाही आहे, पण 54 जो आहे तो आहे. वाटल्यास आणखी तुम्ही n इज इक्वल टू 4 टाका. काय येतो आहे नंबर बघा. 4⁴ -3 इंटू 4 -1. 4⁴ करा कॅल्क्युलेशन. 4⁴ 243. 4⁴ म्हणजे 256 -12 -1 किती येतो. 203. बघा हा 9चा मल्टिपल आहे का नाही येते. आहे का 9चा मल्टिपल बघा. आहे. सर आहे. हो आहे. ओके. 243 हा 9चा मल्टिपल आहे. म्हणजे याच्यामध्ये 9चे मल्टिपल येत आहेत. आता असंच आपण y साठी विचार केला तर काय होईल. y मध्ये कुठले एलिमेंट आहेत. 9 इन ब्रॅकेट n-1. इथेही आपण n च्या व्हॅल्यू एक एक सबस्टिट्यूट करत चालणार. n इज इक्वल टू 1 टाकला तर काय येईल व्हॅल्यू. 0. 9 इन ब्रॅकेट 1 - 1 म्हणजे 0. बरोबर आहे. n इज इक्वल टू 2 टाकला 9 इन ब्रॅकेट 2 - 1. आता 2 - 1 म्हणजे 1 येणार आणि 1 इंटू 9 म्हणजे 9च. बरोबर. n इज इक्वल टू 3 सबस्टिट्यूट केला तर 9 इन ब्रॅकेट 3 - 1 किती येईल. 18. 4 सबस्टिट्यूट केला 27. 5 सबस्टिट्यूट केला 36. बरोबर आहे. 6 सबस्टिट्यूट केला 45. म्हणजे 9चे मल्टिपलच येतात सिक्वेन्शियली त्याच्यात सर्वच. बरोबर आहे. आता याच्यात एक्सचा जो सेट आहे त्यातही 9चे मल्टिपल आहेत पण सगळे नाही. पण इथे मात्र सगळे 9चे मल्टिपलच आहेत. जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 0 एक्स मध्ये आहे, वाय मध्ये पण आहे. 9 हा पण वाय मध्ये आहे. 54 येईल का वाय मध्ये बघा. यस. येईल. समोर दिसत नाहीये पण येणार तो, कारण
एन इक्वल टू जर आपण 7 टाकलं तर तो येणारच. एन इक्वल टू 7 टाकलं तर तो येणारच. 9 इंटू 7 मायनस 1 54 येतोय. बरोबर. मग 243 येईल का वाय मध्ये? हो येईल. वाय मध्ये 243 येईल. येस. येणार. याचा अर्थ एक्सचे सगळेच एलिमेंट वाय मध्ये येत आहेत. एक्सचे सगळेच एलिमेंट वाय मध्ये येतात, पण वायचे सगळे एक्स मध्ये आहेत का? नाही. म्हणजे कोण कोणाचा सबसेट? एक्स वायचा सबसेट. बरोबर आहे. एक्स इज सबसेट ऑफ वाय. कारण हाच क्वेश्चन आणखी एका प्रकारे पण विचारला गेलेला आहे. इथे ऑप्शनमध्ये एक्स युनियन वायची किंमत विचारली आहे. आणखी एका प्रकारे हा जो क्वेश्चन विचारला आहे त्यात एक्स युनियन वाय विचारलेला नाही आहे. ऑप्शन दिलेले आहेत वेगळे. एक्स हा वायचा सबसेट आहे का, वाय हा एक्सचा सबसेट आहे का, दोन्ही इक्वल आहेत का, दोन्ही कोणीच कोणाचा सबसेट नाही, असे ऑप्शन आहेत. ओके. तर एक्स जर वायचा सबसेट आहे तर याचा अर्थ एक्सचे सगळेच एलिमेंट वाय मध्ये आहेत. एक्सचे सगळेच एलिमेंट वाय मध्ये आहेत. मग एक्स युनियन वाय काय येईल? सेट वाय. सेट वाय. बरोबर. कारण एक्सचे सर्वच एलिमेंट वाय मध्ये आहेत. त्यामुळं एक्स युनियन वाय इक्वल टू वाय. आपण प्रॉपर्टी पण पाहिलेली आहे. ए जर बीचा सबसेट असेल देन ए युनियन बी इक्वल टू बी. जो मोठा आहे तो सबसेट. जो मोठा आहे तो सबसेट. बरोबर. पहा क्वेश्चन काय आहे. ए कॉलेज अवॉर्डेड 38 medals in volleyball, 15 in football and 20 in basketball. College awarded 38 medals in volleyball, 15 in football and 20 in basketball. म्हणजे 3 सेट असणार आहेत. The medals awarded to a total of 58 players. Medals awarded to a total of 58 players and only 3 players got medals in all 3 sports. How many received medals in exactly 2 of the 3 sports? तर यासाठी आपल्याला जी व्हेन डायग्राम कन्सिडर करावं लागेल, 3 सेटची व्हेन डायग्राम विचारात घ्यावं लागेल. आपण आधी ती व्हेन डायग्राम ड्रॉ करू. दबा. यामध्ये सेट ए आपण कन्सिडर करू व्हॉलीबॉलचा.
सेट बी फुटबॉलचं आणि सी बास्केटबॉलचं. ओके. आता यामध्ये 3 players got medals in all the 3 sports. आपण व्हेन डायग्राममध्ये व्हॅल्यूज पुटअप करत असताना काय करत असतो, आधी तिन्हीमध्ये कॉमन कोण कोण आहेत त्या व्हॅल्यूज लिहित असतो. बरोबर आहे. तिन्हीमध्ये कॉमन कोण कोण आहेत त्या व्हॅल्यूज आपण आधी लिहितो. तिन्हीमध्ये कॉमन किती आहेत? 3. 3 have got medals in all the 3 sports. ओके. आता यात व्हॉलीबॉलचे एकूण 38 आहेत. इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन बरीचशी दिलेली नाही आहे, ती आपल्याला कंप्लीट करायची आहे प्रॉपरली. व्हॉलीबॉलमध्ये अवॉर्ड्स मिळणारे किती आहेत? 38 आहेत. फुटबॉलमध्ये 15 आणि बास्केटबॉलमध्ये 20 पर्सन्सला मेडल्स मिळालेले आहेत. द मेडल्स अवॉर्डेड टू ए टोटल ऑफ 58 प्लेयर्स. 38 प्लस 15 प्लस 20 याची टोटल आधी किती येते ते बघा. किती येते बघा. 38 प्लस 15 प्लस 20 यस 73. बरोबर आहे. तिन्हीची टोटल किती येते? व्हॉलीबॉलमध्ये अवॉर्ड मिळालेले 38, फुटबॉलमध्ये अवॉर्ड मिळालेले 15 आणि बास्केटबॉलमध्ये अवॉर्ड मिळालेले 20. अवॉर्ड मिळालेले हिची टोटल येते 73. बरोबर. पैकी तीन जण असे आहेत की ज्यांना तीनही स्पोर्ट्समध्ये अवॉर्ड मिळालेले आहे. या 73 पैकी 3 जण असे आहेत की ज्यांना तिन्ही स्पोर्ट्समध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे 73 मायनस 3 70 लोक असे आहेत. 70 लोक असे आहेत की ज्यांना 1 किंवा 2 याच्यामध्ये अवॉर्ड मिळाले. पण ॲक्च्युली एकूण लोक 70 नाही आहेत किंवा 73 पण नाही आहेत. एकूण लोक किती आहेत अवॉर्ड मिळालेले? 58च आहेत. बरोबर. म्हणजे आपल्याला या 73 मधून आधी 58 मायनस करावे लागतील, कारण फक्त 58 लोकांनाच अवॉर्ड मिळालेले आहेत. पण आपली तर टोटल 73 लागली. याचा अर्थ काही जणांना 2-2 अवॉर्ड मिळालेत, काही जणांना 3-3 अवॉर्ड मिळाले, म्हणून ते 73 झाले. मग 73 मायनस 58 किती आले? 58.
15. 15 लोक असे आहेत की ज्यांना डबल डबल अवॉर्ड मिळालेत किंवा टिबल मिळाले असतील, कारण एकूण 58च प्लेयर आहेत. प्लेयरची संख्याच 58 आहे आणि अवॉर्ड झालेत 73. याचा अर्थ काही प्लेयर्स असे असतील की ज्यांना डबल टिबल अवॉर्ड मिळाले. पैकी 3 अवॉर्ड मिळालेले किती जण आहेत? 3 जण. म्हणजे या 15 मधून परत 3 मायनस केले तर किती राहिले? 8. हे 12 पर्सन असे आहेत की ज्यांना 2-2 अवॉर्ड मिळालेत. फक्त ते डायरेक्ट सेपरेट करता येणार नाहीत कारण बाकी इतर काही डिटेल आपल्याला दिलेले नाही आहेत. ओके, म्हणजे 12 प्लेयर्स असे आहेत की ज्यांना एक्झॅक्टली 2. काय विचारलं आपल्याला? हाऊ मेनी रिसिव्ड मेडल्स इन एक्झॅक्टली 2 ऑफ द 3 स्पोर्ट्स. एक्झॅक्टली 2 स्पोर्टमध्ये अवॉर्ड मिळालेले 12 जण आहेत. 3 स्पोर्टमध्ये अवॉर्ड मिळालेले 3 जण आहेत. मग 2 किंवा 3 स्पोर्ट्समध्ये अवॉर्ड मिळालेले 15 जण आहेत. पण एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्समध्ये अवॉर्ड मिळाले किती जण झाले? गॉट दिस? लक्षात आलं?